हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ते घडलंय जे आपल्या सगळ्यांना घडणं अपेक्षित होतं. मागील काही दिवसांमध्ये सरकार परत येणार या भीतीमुळे सगळे प्रेक्षक खूप दुखावले होते, या मालिकेवर खूप चिडले होते. पण आजच्या एपिसोडमध्ये असं काही घडलंय ज्यामुळे तुम्ही आनंदाने उड्याच माराल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क तेजस्विनीने सरकारला दरीमध्ये ढकलून दिलंय. म्हणजे सरकार ही तेजस्विनीला किडनॅप करत होती. सरकारचा असा प्लॅन होता की तेजस्विनीला दरीत ढकलून मारून टाकायचं, पण तेजस्विनीने ऐन वेळेस गेम पलटवला आणि चक्क सरकारलाच दरीमध्ये ढकलून दिलंय आणि सरकार दरीत पडलीये. आता ती जिवंत राहते की वर जाते हे नंतर आहे, पण आता तरी तेजस्विनी ही सरकारवर भारी पडली आहे एवढं मात्र नक्की. मग हा चमत्कार घडला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनीच्या घरी सगळेजण मस्त डायनिंग टेबलवर बसून नाश्ता एन्जॉय करत असतात. तेजस्विनीने सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली असते. एक एक करून तेजस्विनी परशू, गौतम, मीनाक्षी, उर्मिला या सगळ्यांना ही साबुदाण्याची खिचडी वाढते. आणि गौतम, परशुराम यांनी 10 वर्षानंतर आपल्या लाडक्या तेजस्विनी वहिनीच्या हातची ही साबुदाण्याची खिचडी खाल्लेली असते आणि या दोघांचे डोळेच बंद होतात. यांना ती इतकी आवडते. तेजस्विनी विचारते, काय उर्मिला, मीनाक्षी, तुम्हाला सुद्धा ही खिचडी आवडते ना? या दोघी सांगतात, हो वहिनी, खूप छान खिचडी बनवली आहे तुम्ही सुद्धा बसा ना आमच्याबरोबर. तर तेजस्विनी म्हणते, नाही, तुमचं होऊ द्या, मी नंतर खाईल. आणि खरंच या तेजस्विनीमध्ये आणि सरकारमध्ये किती अंतर आहे. जेव्हा सरकार नाश्ता करायला यायची तेव्हा सगळे तिला आदर देण्यासाठी उभे राहायचे आणि सरकार प्रत्येकाचा अपमान करायची. परंतु त्याच वेळेस तेजस्विनी ही स्वतः मालकीन असताना सुद्धा सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने काहीतरी खायला बनवते आणि सगळ्यांना आधी खाऊ घालते आणि मग नंतर खाते. त्यामुळे हे संपूर्ण कामत कुटुंबीय खूप खुश असतात. तेजस्विनी गौतम आणि परशुरामला विचारते, काय मग परशु भाऊजी, आवडली का खिचडी? परशु सांगतो, हो तेजस्विनी वहिनी, आज 10 वर्षानंतर इतकी छान खिचडी खातोय मी. खरंच खूप भारी खिचडी बनवली आहे तुम्ही. मग तेजस्विनी गौतमला विचारते, काय छोटे भाऊजी, तुम्हाला तरी आवडते ना? तर लगेचच छोटे भाऊजी सांगतात, हो वहिनी, काय विषय आहे का? तुम्ही जो साबुदाण्याची खिचडी बनवली आहे, वाह, साबुदाणा तर अगदी कापसासारखा मऊ आहे. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मग ते बटाट्याचे तुकडे, वाह वाह, किती भारी आहे. असं वाटतंय की खातच राहावं. आणि तेजस्विनी म्हणते, पाहिलं का तुम्ही दोघींनी, तुमचे नवरे आज सुद्धा तेवढीच नौटंकी करतात. उर्मिला आणि मीनाक्षी हसू लागतात. खरंच पहिल्यांदाच या मालिकेत आपण उर्मिला आणि मीनाक्षीला मनसोक्त हसताना पाहतोय. सगळे खूप खुश असतात आणि हे ऐकून गौतम आणि परशुराम सुद्धा खुश होतात. उर्मिला म्हणते, गौतम, पोट भरून खाऊ नकोस, नाहीतर पोटाला त्रास व्हायचा. गौतम म्हणतो, माझ्या बहिणीने बनवलंय ना, आता तर मी पोटभरच खाणार. सगळेजण खूप खुश असतात. आणि मग मीनाक्षी विचारते, वहिनी, नौटंकीहून आठवलं, कान्हा कोठे? काल सगळ्यांनी त्याचं एवढं कौतुक केलं आणि आज तर तो गायबच दिसतोय. तर तेजस्विनी सांगते, मी त्या दोघांना बाहेर जायला सांगितलंय. आज ते दोघे मस्त फिरायला जाणार आहेत, एन्जॉय करणार आहेत. हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. खरंच परशुराम, मीनाक्षी यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून सुद्धा भारी वाटतं. आणि उर्मिला तर इतक्या दिवसानंतर परत आली आहे, नाहीतर मध्ये मध्ये ती गायबच होती. उर्मिला म्हणते, हो, मला सुद्धा खूप आनंद झालाय. लग्न झाल्यापासून सखी आणि कान्हा कोठे फिरायला गेलेच नव्हते. आता दोघे बाहेर जात आहे ना, म्हणून खूप छान वाटतंय. तेवढ्यात हर्षदा तेथे येते आणि म्हणते, तुम्ही सगळे किती खुश आहात. तुम्हाला सगळ्यांना आनंदात पाहून मला सुद्धा आनंद झालाय. आणि तेजस्वी मॅडम, तुम्ही बसा ना, मी तुम्हाला खिचडी वाढते. तर तेजस्विनी म्हणते, नाही हर्षदा, तू बस, मी तुला खिचडी वाढते. हर्षदा म्हणते, नाही मॅडम, मी तुमच्याबरोबर नाही बसू शकत नाश्ता करायला. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे. आणि तेजस्विनी तिला साबुदाण्याची खिचडी खायला देते. हर्षदा या खिचडीचा एक घास खाते. गौतम विचारतो, काय मग हर्षदा, कशी झाली आहे? हर्षदा सांगते, खूप भारी. इतकी चांगली साबुदाण्याची खिचडी आजपर्यंत मी कधीच खाल्ली नव्हती. तेजस्विनीला आनंद होतो. म्हणजे ही हर्षदा खरंच गोगलगाय आणि पोटात पाय आहे. येथे तर मी खूप खुश आहे अशी नाटकं करते, पण
तीच सरकारची विभीषण बनली आहे आणि संपूर्ण कामत कुटुंबियांचा मोठा विश्वासघात करणारे. पहिले तिला पाहून बरं वाटायचं, दया यायची, पण आता तिला पाहिल्यावर तळपायाच्या मस्तका जातीये एवढं मात्र नक्की. आणि मग लगेचच हर्षदा ही आपल्या प्लॅनप्रमाणे सगळ्यांना म्हणते, मला एक आयडिया सुचली आहे. तेजस्वी विचारते, कोणती आयडिया? तर हर्षदा सांगते, आज कान्हा सर आणि सखी मॅडम तर बाहेर जात आहे, मग एकच जोडी का? या 2 बाकीच्या जोड्या आहेत त्यांनी सुद्धा बाहेर फिरायला जायला हवं, सगळेच एन्जॉय करतील. तेजस्विनीला ही आयडिया खूप आवडते आणि लगेच उर्मिला म्हणते, अरे वाह, तूने तर मेरी मुंह की बात छीन ली. मला सुद्धा हेच वाटत होतं की आम्ही सुद्धा फिरायला जायला हवं. किती दिवसांपासून आम्ही बाहेर गेलोच नाहीये. गौतम, चल फिरायला. मला खूप साऱ्या रील्स शूट करायच्या आहेत माझ्या सोशल मीडियासाठी. आपण मस्त रील्स शूट करूया. तर गौतम तिच्याकडे आश्चर्याने पाहतो, बाहेर फिरायला जायचंय की रील्स शूट करायला जायचंय? तेजस्विनी हसू लागते आणि म्हणते, मीनू, तू सुद्धा बाहेर फिरून ये. मीनाक्षी म्हणते, हो वहिनी, आम्ही सुद्धा बाहेर फिरायला जातो, कारण मागील 10 वर्षांपासून आम्ही फिरणंच विसरून गेलोय. या घरात एवढे अडकून गेलो होतो. परशुराम आणि तेजस्वीला आठवतं की मागील 10 वर्षात तिच्याबरोबर काय झालंय. मीनाक्षी म्हणते, मी तर माझ्या माहेरीसुद्धा गेली नाहीये. तेजस्विनी परशूला सांगते, परशू भाऊजी, सगळ्यात आधी मीनाक्षीला घेऊन तिच्या माहेरी जा आणि मग तेथून पुढे फिरायला जा. परशुराम म्हणतो, ठीक आहे वहिनी, आम्ही जातो फिरायला. आणि तेजस्विनी गौतमला सुद्धा सांगते, छोटे भाऊजी, तुम्ही सुद्धा उर्मिलाला घेऊन फिरायला जा. उर्मिला म्हणते, हो हो, मला जायचं फिरायला. गौतम सांगतो, हो वहिनी, मी तिला घेऊन फिरायला जातो. सगळेजण खूप खुश असतात. खरंच आत्ता कोठे हे घर एखाद्या घरासारखं वाटतंय. सगळेजण हसताय, खेळताय, एकत्र आहेत, आनंदी आहेत. आणि मग तेजस्विनी म्हणते, तुम्ही सगळे फिरायला जा, मी घरी एकटी राहील. गौतम म्हणतो, पण वहिनी, तू घरी एकटी कशी राहशील? सेफ नाहीये, सरकारची भीती आहे. तर तेजस्विनी सांगते, अहो गौतम भाऊजी, मी कुठे एकटी आहे? हर्षदा आहे ना माझ्याबरोबर. आणि तेजस्विनी हर्षदाला विचारते, हर्षदा तू आहेस ना, की तुलाही कुठे बाहेर फिरायला जायचंय? हर्षदा हसून म्हणते, नाही तेजस्विनी मॅडम, मी घरीच आहे, मी कुठेच बाहेर जाणार नाहीये. तेजस्विनी म्हणते, मग तुम्ही नका माझी काळजी करू, मी आणि तेजस्विनी घरी राहील, तुम्ही सगळे फिरून या. चला उर्मिला, मीनाक्षी, लवकर लवकर नाश्ता करा आणि तुमच्या बॅगा भरा. आणि सगळेजण नाश्ता करण्याची घाई करत असतात. तेजस्विनी खूप खुश असते. आज इतक्या वर्षानंतर तिच्या कुटुंबाबरोबर ती आनंदी असते, वेळ घालवत असते. आणि इकडे आपला कान्हा त्याच्या रूममध्ये असतो आणि सखी ही आवरत असते. कान्हा तिला म्हणतो, ओ सखी मॅडम, आवरा ना लवकर, किती उशीर झाला आहे. मला तर कळतच नाही, या बायकांना रेडी व्हायला एवढा वेळ का लागतो? हा जागतिक प्रश्न आहे, जागतिक प्रश्न. मागील अनेक वर्षांपासून याबद्दल मी ऐकून ठेवलंय की बायकांना आवरायला वेळ लागतो आणि त्यांचे बिचारे नवरे बाहेर त्यांची वाट पाहतच बसतात. आणि माझ्याबरोबर सुद्धा तेच झालंय. आता या प्रश्नातून तोडगा कसा काढायचा तेच मला कळत नाहीये. ओ सखी मॅडम, या ना लवकर, किती उशीर झालाय. आणि तेवढ्यात सखी त्याला आवाज देते, कान्हा, आता तयार हो माझं सौंदर्य अनुभवण्यासाठी. आणि तेवढ्यात सखी वॉशरूम बाहेर येते आणि कान्हा तिच्याकडे पाहतो आणि एकटक पाहतच राहतो. सखीने एक शॉर्ट वन पीस घातलेला असतो आणि नवीन हेअरस्टाईल ती खूप सुंदर तयार झालेली असते. आणि कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक मराठी गाणं सुरू होतं आणि सखी ही हळूहळू कान्हाच्या दिशेने पुढे पुढे येत असते. आणि कान्हाची खरंच विकेट पडलेली असते. तो तिच्या सौंदर्यात पूर्ण रंगून गेलेला असतो. कान्हाची नजर सखीवरून हटतच नाही आणि सखीला हे माहीत असतं की आज मी खूप छान दिसतीये, त्यामुळे कान्हा माझ्याकडेच एकटक पाहतोय. आणि कान्हा हा तिच्याकडे पाहतच राहतो. सखी हळूहळू कान्हाच्या जवळ येते. कान्हा खालपासून वरपर्यंत सखीकडे पाहतो. सखी त्याच्याकडे पाहून लाजते आणि मग त्याच्या आणखीनच जवळ येते. मराठी जे गाणं आहे, रोमॅन्टिक गाणं, ते खरंच खूप छान आहे आणि या सीनला ते आणखीनच रोमॅन्टिक बनवतं, भारी बनवतं. सखी कान्हाच्या खूप जवळ येते आणि मग कान्हाच्या चारही बाजूने फेरी मारते. कान्हा हा तिच्याकडे पाहतच राहतो. सखी त्याला आणखीनच छळते, त्याच्या जवळ येते, कधी त्याच्यापासून दूर जाते. आणि कान्हा हा डोळ्याची पापणीसुद्धा लवत नाही, तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तेव्हा सखी ही जोरात चुटकी वाजवते आणि कान्हाला भानावर आणते. कान्हा भानावर येतो आणि त्याच्या लक्षात येतं की मी हे काय करत होतो, सखीकडे एकटक पाहतच राहिलो. आणि सखी त्याला विचारते, कोणाची तरी विकेट पडली असं दिसतंय. तर कान्हा म्हणतो, हो हो, खरंच विकेट पडली, आज तुम्ही खूप हॉट दिसताय. सखी विचारते,
काय म्हणालास तू? कान्हा घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, काय नाही म्हणालो मी. तर सखी म्हणते, अरे काय घाबरतोयस? तुझ्या हक्काची लग्नाची बायको आहे मी. तुझ्या मनातील भावना या समोर येऊ दे, घाबरू नकोस. कान्हा म्हणतो, आज तुम्ही खूप हॉट दिसताय. तर सखी म्हणते, हो हो कान्हा महाडिक, तुमची बायको आहे ना, खरंच खूप हॉट दिसतीये आज. आणि कान्हा महाडिक हे नाव घेताच कान्हाला आठवतं मा काय म्हणाली होती. माने कान्हाला ठणकावून सांगितलं होतं की ज्या दिवशी सखीला कळेल ती ज्या माणसाचं नाव स्वतःचा नवरा म्हणून लावतीये, कान्हा महाडिक, अशा नावाची कुणी व्यक्ती या जगात अस्तित्वातच नाहीये, त्या दिवशी तिचं काय होईल याचा विचार कर. त्यामुळे कान्हा महाडिक ही आठवण देऊनच तिच्या आयुष्यातून कायमचा दूर जा. हे सगळं आठवून कान्हा खूप दुःखी होतो. सखी त्याला विचारते, कान्हा कसला विचार करतोय? तुझी बायको एवढी सुंदर तयार होऊन तुझ्या समोर उभी आहे आणि तू काही बोलतच नाहीये. आणि तुम्हाला हॉट म्हणालास ना, मग आता तुझं काही खरं नाही. एक तर आधीच बाहेरचा उकाडा आणि त्यात तुझी एवढी हॉट बायको. आज तर तुझं काही खरंच नाहीये. कान्हा म्हणतो, हो हो खरं बोलताय तुम्ही. चला आपल्याला जायचं आता, जाऊया फिरायला. तर सखी म्हणते, तू माझ्याबरोबर असाच येणार आहेस का? तर कान्हा म्हणतो, हो झालोय मी तयार, काय वाईट याच्यामध्ये. तर सखी म्हणते, अरे एक तर नवरा बायकोने ट्विनिंग करावं किंवा कमीत कमी स्वतःच्या बायकोला शोभेल असे कपडे तरी नवऱ्याने घालावेत. आणि तुझी बायको एवढी हॉट दिसत असताना, एवढी क्लासी दिसत असताना तू असे कपडे घालणार आहे का? थांब, मी तुझ्यासाठी कपडे आणते. असं म्हणून सखी कान्हाच्या कपाटाजवळ जाते आणि कान्हाच्या अंगावर कपडे फेकते. आणि ही नवीनच स्टाईल आहे. कपडे फेकताच कान्हा त्या कपड्यांमध्ये तयार होतो. आणि कान्हा खरंच खूप हँडसम दिसत असतो. आता हे दोघे एकमेकांना शोभत असतात. सखी कान्हाला म्हणते, आत्ता मला शोभतोय, नाहीतर आधी माझा ड्रायव्हर वाटत होता. तर कान्हा म्हणतो, त्यात काय वाईट आहे मग, आधी मी तुमचा ड्रायव्हरच होतो. तर सखी म्हणते, पण आता तर माझा नवरोबा आहे ना, मग तुम्हाला शोभायलाच हवं. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सखी विचारते, कोणती गोष्ट? तुम्हाला आय लव्ह यू टू म्हणणार आहे का? तर कान्हा म्हणतो, नाही, त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. सखी म्हणते, तू मला आय लव्ह यू टू म्हणणं ही माझ्यासाठी सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बाकीचं काही नाही. असं म्हणून सखी त्याचं काहीच ऐकून न घेता तेथून बाहेर निघून जाते. कान्हाला खूप वाईट वाटतं आणि कान्हा विचार करतो, सखी मॅडम, मला कोणत्याही परिस्थितीत आज तुम्हाला माझं सत्य सांगायचं आहे. कारण हे खोट्याचं ओझं माझ्या डोक्यावर आहे आणि हे ओझं घेऊन आता मी आणखीन काळ नाही चालू शकत. मला हे सहन होत नाही आहे. कान्हाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आज कोणत्याही परिस्थितीत सखीला आपलं सत्य सांगायचं. मी कान्हा महाडिक नाही तर कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे हे सखीला सांगायचं, असं कान्हाने ठरवलेलं असतं. मग आता हे सांगितल्यावर काय परिणाम होईल हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मग सखी तेजस्विनी दोघी हॉलमध्ये उभ्या असतात आणि तेथे एक फोटोग्राफरसुद्धा असतो. तेजस्विनी सखीला विचारते, तू फोटोग्राफरला का बोलवलं आहे? तर सखी सांगते, आई, इतकी वर्ष या ठिकाणी सरकारचा फोटो होता आणि आता मला तेथे तुझा फोटो हवा आहे. तू या घरची मालकीण आहेस आणि आता येथे तुझा फोटो लागणार. तर तेजस्विनी म्हणते, नाही सखी बाळा, मला अशी कोणतीही अपेक्षा नाही आहे माझा मोठा फोटो वगैरे येथे लावण्याची. सखी म्हणते, तुला अपेक्षा नसेल, पण माझी इच्छा आहे ना की माझ्या आईचा फोटो येथे लागावा, मग माझ्या आईचा फोटो येथे लागणारच. असं म्हणून सखी ही तिला हट्ट धरते आणि फोटोग्राफरला म्हणते, दादा, माझी आई तयार आहे, तुम्ही तुमचा कॅमेरा सेट करा. फोटोग्राफर म्हणतो, ठीक आहे, मी सगळी तयारी करून येतो. फोटोग्राफर तेथून निघून जातो आणि तेवढ्यात एकानंतर एक सगळ्या जोड्या बाहेर येतात. सगळ्यात आधी परशुराम आणि मीनाक्षी आपल्या बॅगा घेऊन येतात आणि उर्मिला आणि गौतमसुद्धा येतात. सखी विचारते, तुम्ही सगळे कुठे जाताय? आमच्याबरोबर फिरायला येत आहे का? तर परशुराम सांगतो, आमच्या वहिनी साहेबांची ऑर्डर तशी आहे, म्हणजे त्यांनी प्रेमाने ऑर्डर दिली आहे, आता आम्ही सुद्धा फिरायला जाणार आहोत. त्यामुळे सखीला खूप आनंद होतो. मीनाक्षी सांगते, हो सखी, आम्ही सुद्धा फिरायला येतोय. मीनाक्षी सांगते, आम्ही सुद्धा फिरायला जातोय आणि मी तर खूप साऱ्या रील्स शूट करणार आहे. सखीलाही आनंद होतो. घरात सगळे खुश असतात, आनंद साजरा करत असतात. आणि त्याच वेळेस हर्षदा एक मोठी बॅग तेथे घेऊन येते आणि तेजस्विनी सांगते, या तुमच्यासाठी बॅगा आहेत, यात खाण्यापिण्याचं नाश्त्याचं सगळं सामान आहे, बरोबर घेऊन जायचं आहे. त्यामुळे सगळेच खुश असतात. आणि तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि या सगळ्यांना पाहून विचारतो, तुम्ही सगळे कुठे येत आहे? आमच्याबरोबर फिरायला येत आहे की काय? तर गौतम सांगतो, हो हो, तुझ्याबरोबरच आम्ही फिरायला येतोय. तर उर्मिला म्हणते, हो, खूप दिवसानंतर फिरायला मिळतंय ना, त्यामुळे मजा येते.
तर कान्हा म्हणतो, नाही नाही, तुम्ही आमच्यावर येऊ शकत नाही. तर परशुराम सांगतो, अरे नाही रे, आम्ही सुद्धा वेगळे फिरायला जातोय, तुमच्याबरोबर नाही येते. तर लगेच सखी म्हणते, सगळे फिरायला जात आहे याचा अर्थ आई घरी एकटीच असेल, मग आईला घरी एकटं कसं सोडायचं, मग आम्ही नाही जात, आम्ही घरीच थांबतो. तर तेजस्विनी म्हणते, नाही नाही, असं नाही चालणार, तुम्ही सगळ्यांनी बाहेर फिरायला जायचं आणि मला कोण खातंय, मी घरीच थांबते. तर कान्हा म्हणतो, नाही तेजस्विनी मॅडम, घरी अजूनसुद्धा सरकारची भीती आहे, सरकारचा धोका आहे, तुम्ही घरी एकट्या थांबू नका, तुम्ही आमच्याबरोबर चला. तेजस्विनी सांगते, नाही नाही, कसलाही धोका नाही आहे आणि आता मी सगळं काही उपभोगलं आहे, माझ्या कुटुंबाला इतक्या आनंदात पाहिलं आहे, मला आता काही अपेक्षा नाही आहे आणि हर्षदा माझ्याबरोबर आहे ना, तुम्ही घाबरू नका, काहीच होणार नाही आहे, तुम्ही जा. कान्हाचा नाईलाज होतो आणि कान्हा सखीला म्हणतो, चला सखी मॅडम, जायचं आहे ना आपल्याला. सखी म्हणते, थांब 2 मिनटं, मी फोटोग्राफरला बोलवलं आहे, तो आईचे फोटो काढणार आहे. तेवढ्यात फोटोग्राफर येतो आणि म्हणतो, माझी तयारी झाली आहे, तुम्ही बाहेर जाण्याआधी फोटोशूट करणार आहात का. तर सखी सांगते, नाही नाही, मी माझ्या आईचे फोटो काढण्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे, येथे आधी सरकारचा फोटो होता, आता माझ्या आईचा मोठा फोटो असेल, चल आई पोज दे. तर तेजस्विनी म्हणते, मला पोज वगैरे नाही देता येत. सखी तिला 1-2 पोज शिकवते. तर तेजस्विनी म्हणते, आपण एक काम करूया, आपण आहे ना संपूर्ण कुटुंबाचा फोटो काढूया, आता येथे आपल्या संपूर्ण कुटुंबाचा हसरा फोटो लागेल. ही आयडिया सर्वांनाच आवडते. परंतु गौतम म्हणतो, नको नको, आम्ही सगळे नको, सखी, कान्हा आणि तेजस्विनी यांचेच फोटो ठेवूया. कान्हा म्हणतो, नाही, मायलेकीचाच फोटो असायला हवा. पण सखी म्हणते, नाही कान्हा, तू यायचंय. आणि मग तेजस्विनीबरोबर सखी, कान्हा हे दोघे येतात आणि या तिघांचा एकदम हसरा भारी असा फोटो येतो. सखी सांगते, मला लवकरात लवकर याची मोठी फ्रेम करून हवी आहे, मला ती येथे लावायची आहे. फोटोग्राफर म्हणतो, ठीक आहे, मी लवकरात लवकर तुम्हाला फ्रेम देतो, फोटो छान आला आहे. तर तेजस्विनी म्हणते, हो, जोपर्यंत मी येथे आहे ना तोपर्यंत फ्रेम दे. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, आई हे काय बोलतेस तू. तेजस्विनी म्हणते, अगं गंमत केली ग, एवढी सिरियस होऊ नकोस, आणि तुला माझी काळजी वाटते का, मग नको जाऊ, थांब घरी. सखी म्हणते, काय आई, आणि तेजस्विनी तिला जवळ घेते. खरंच ही आई आणि मुलीची जोडी पाहायला सुद्धा खूप भारी वाटतंय आजकाल. आणि मग सगळ्यांना बाय बाय करून घराबाहेर निघून जातात आणि घरात फक्त हर्षदा आणि तेजस्विनीच राहतात. तेजस्विनी सगळ्यांनी सुखरूप परत यावं यासाठी प्रार्थना करते. तेजस्विनी हर्षदाला म्हणते, हर्षदा, आता सगळे फिरायला गेलेत, आपण दोघीच घरी आहोत, आज तुझ्या आवडीचा बेत बनवूया. तर हर्षदा म्हणते, हो मॅडम, मी माझ्या आवडीचा बेत तर बनवणारच आहे, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तुम्ही थांबा, मी आत्ताच आले. तेजस्विनीला काही कळत नाही. हर्षदा जाते आणि 1 मिनिटात परत येते. तर तिच्या हातामध्ये एक सुंदर साडी असते निळ्या रंगाची. ती तेजस्विनीला म्हणते, मॅडम, ही साडी मी तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून आणली आहे, माझ्या ऐपतीप्रमाणे आणली आहे, जास्त महागातली नाही आहे. तेजस्विनी ही साडी पाहते, खूप खुश होते आणि हर्षदाला म्हणते, अगं, माणसाच्या ऐपतीपेक्षा माणसाचं मन किती मोठं आहे ना, ते जास्त महत्त्वाचं असतं, आणि तुझं मन खरंच खूप मोठं आहे, मला साडी खूप आवडली आहे. हर्षदा म्हणते, मॅम, तुम्ही माझं मन राखायला बोलताय ना. तेजस्विनी म्हणते, नाही गं बाळा, तुझं मन राखायला नाही बोलत आहे. तर लगेच हर्षदा म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही ही साडी आत्ताच्या आत्ता नेसून या. म्हणजे हा हर्षदाचा प्लॅन असतो की ही सेम टू सेम साडी कदाचित सरकारकडे असेल आणि मग अदलाबदली करायला त्यांना सोपं जाईल. म्हणजे ही हर्षदा खरंच तोंडावर गोड गोड बोलतीये आणि किती मोठी कट कारस्थानी आहे, आणि तिचं सत्य समोर आल्यावर तिची धुलाई होणार यात शंका नाही. तेजस्विनी प्रेमाने हर्षदाच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, ठीक आहे, मी ही साडी नेसून येते. आणि तेजस्विनी साडी नेसायला जाते तर ही हर्षदा तिचं खरं रूप दाखवते. लगेचच ती खरंच किती वाईट आहे हे दाखवते. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून तुम्हाला तिचा खूप राग येईल यात शंका नाही. आणि मग घराच्या बाहेर सगळेजण येतात, आपापल्या गाडीमध्ये बसतात, एकमेकांवर मस्त सेल्फी काढतात, फोटो काढतात. सखी आणि कान्हा एका गाडीत बसतात, त्यानंतर गौतम आणि मीनाक्षी एका गाडीत बसतात, परशुराम ते एका गाडीमध्ये बसतात आणि सगळेजण आपापल्या डेस्टिनेशनकडे जायला निघतात. कान्हा आणि सखी मात्र चांगलेच खुश असतात. त्यांचं सेल्फी सेशन सुरू असतं. मस्त गॉगल्स घालून एकमेकांबरोबर ते सेल्फी काढत असतात आणि मग सगळे आपापल्या ठिकाणी जायला निघतात. तर घरामध्ये तेजस्विनी हर्षदाने दिलेली साडी नेसून येते आणि हर्षदाला आवाज देते, हर्षदा, पहा मी तुझी साडी नेसून आली आहे, हर्षदा, हर्षदा. परंतु हर्षदा काही ओ देत नाही,
कदाचित हर्षदा आत्तापर्यंत तेथून गायब झाली आहे तिच्या प्लॅनप्रमाणे. आणि तेवढ्यात तेजस्विनीला भांडेवालीचा आवाज येतो. भांडेवाली. आणि तेजस्विनी दार उघडते तर तिच्यासमोर उभी असते भांडेवाली उर्फ सरकार. सरकारने भांडेवालीचा वेश घेतलेला असतो आणि तेजस्विनी विचारते, काय काम आहे तुमचं? ही भांडेवाली सांगते, ताई मी भांडी विकायला आली आहे. तेजस्विनी म्हणते, सॉरी पण मी तुमच्याकडून भांडी नाही विकत घेऊ शकत, पण तुम्ही गरजू दिसताय, मी तुमच्यासाठी पैसे आणते. असं म्हणून तेजस्विनी जाऊ लागते तर ही बाई म्हणते, सरकार म्हणते, नाही ताई मला फुकटचं नाही आवडत, मला माझ्या कष्टाचं खायचं आहे, तुम्ही माझ्याकडून भांडीच विकत घ्या. ताई असं सरकार आपल्या आवाजात बोलते आणि हा आवाज ऐकून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. तेजस्विनी तिच्याकडे निरखून पाहते आणि मग सरकार तिच्या खांद्यावर असलेलं भांड्यांचं टोपलं खाली ठेवून देते आणि तिने जो चेहऱ्यावर डोक्यावर पदर घेतलेला असतो तो पदर बाजूला करते आणि तिचं खरं रूप पाहून तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. सरकारचा हा नवीनच अवतार असतो, तिचा मेकअप खूपच डेंजरस असतो आणि सरकार ही परत आली आहे हे पाहून तेजस्विनी खूप घाबरते आणि विचारते, मनस्विनी तू? आणि सरकारच्या चेहऱ्यावर राक्षसी स्माईल असते की आता हिचं काही खरं नाही, आता मी तिला काही सोडत नाही. म्हणजे सरकार परत आली आहे आणि आता तेजस्विनीचं काही खरं नाही असं आपल्याला वाटतं. फ्रेंड्स, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये सरकारने आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं केलं आहे. कामत कुटुंबीय खूप खुश होते. हम साथ साथ हे पिक्चरची आठवण आली एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार आणि तेजस्विनीने सारखी साडी नेसलेली असेल आणि सरकारने तेजस्विनीला एका डोंगराच्या कपारीवर आणून ठेवलेलं असेल आणि तेथे ती तेजस्विनीला म्हणणार, ताई जोपर्यंत तू जिवंत आहेस ना तोपर्यंत माझ्या मनात नेहमी भीती राहील, तू परत येते की काय? आता माझ्याबरोबर जे झालं ते परत होतं का? परत तुम्हाला घराबाहेर काढशील, त्यामुळे यावेळेस मी तुला कालकोठडीत नाही ठेवणार, तर यावेळेस मी तुला डायरेक्ट ढगात पाठवणार. परंतु यावेळेस तेजस्विनी ही अशी काहीतरी आयडिया करेल की जी मनस्विनी असं समजत होती की ती तेजस्विनीला मारणार आहे, पण तेजस्विनी असा काही पूर्ण प्लॅन वळवेल की चक्क सरकारलाच ती धक्का देईल आणि सरकार या खोल दरीत जाऊन कोसळणार. म्हणजे तेजस्विनीने नेहले पे देहला मारलाय आणि सरकारलाच दरीत ढकलून दिलंय. म्हणजे सरकारचा विषय संपलाय. आता सरकार जगते की मरते हे नंतर कळेल, पण आत्ता तरी सरकार आणि तेजस्विनीची अदलाबदली होणार नाही एवढं मात्र नक्की. आणि मग इकडे कान्हा हा सखीवर खूप ओरडणार आणि तिला म्हणणार, तुम्ही काय मला कान्हा 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 म्हणताय, मी कान्हा नाहीये. हे ऐकून सखीला जबर धक्का बसणार आणि ती कान्हाकडे आश्चर्याने पाहिल. म्हणजे एकीकडे सरकारचा खेळ संपलाय आणि दुसरीकडे कान्हा सखीला आपलं सत्य सांगतोय असंच दिसतंय. मग सखीला जेव्हा कळेल की कान्हा खोटं बोलला होता, त्याची ओळखच खोटी आहे, त्यावेळेस काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.